आणि त्यामध्ये आजही जनतेने जागरूकता दाखवली नाही. तर मगाशी ज्याचा उल्लेख केला आव्हाड साहेबांनी की निवडणुका संपेपर्यंत या लोकांनी फक्त या महागाईवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. निवडणुका संपल्या की डिझेल आणि पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव वाढवायला सुरुवात केली आणि कालच पंतप्रधानांनी सांगितलं. मला आश्चर्य वाटतं की निवडणुकीच्या पर्यंत हे मौन बघतात आणि निवडणुका संपल्यानंतर आपल्याला आता काटकसर करावं लागेल. कोरोना काळातली आठवण करून द्यायला लागले. मला वाटतं की हे जनतेने आता ओळखलं पाहिजे की ज्या पद्धतीने, आणि मगाशी सांगताना एक राहिलेलं आहे, डॉलरच्या भावामध्ये रुपयाची घसरण फार मोठ्या प्रमाणात झाली. कधी नव्हती एवढी घसरण. ज्यावेळेला होते त्यावेळेला महागाई वाढते आणि ज्यावेळेला ही पद्धतीने देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आता गांभीर्याने विचार झाला नाही, येणार फार मोठं संकट हे देशावर येऊ शकतं. इतके दिवस हा युद्ध चाललेला असताना सुद्धा आजही देशाच्या पातळीवर वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारची पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला नाही.